टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती मातीचे थर साचलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिकांनी देखील या ठिकाणच्या अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेला केल्या आहेत। या ठिकाणी दररोज मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना याचा सामना करावा लागतो। पाहू शकतो रस्त्याची पूर्णतः या ठिकाणी मातीचे थर साचलेले आहेत। त्यामुळे प्रदूषण असेल इतरत्र त्रास या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज 400हून अधिक डम्पिंगच्या गाड्या, कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणून विल्हेवाट लावताना आपल्याला पाहायला मिळतात। कोट्यवधीचं कंत्राट या ठेकेदारांना दिले असल्या कारणास्तव मात्र कुठेतरी दुसरीकडे या विल्हेवाट लावत असताना रस्त्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका या संदर्भात काय पाऊल उचलणार, कशाप्रकारे कारवाई करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। कोट्यवधी असं कंत्राटदार या ठिकाणी दिलं असलं तरी मात्र दुसरीकडे प्रदूषण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। 1.5 ते 2 किलोमीटर या रस्त्यावरती मातीचे थर साचल्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना, दुचाकी चारचाकी वाहनांना प्रदूषणाचा देखील सामना करावा लागतो। मग या ठिकाणचे आता कचरा विल्हेवाट लावत असताना दुसरीकडे रस्त्यावरती जो कचरा पडतो, या माती पडते, त्याचा थर या ठिकाणी साचला जातो। त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिका या संदर्भात कशा प्रकारचं कठोर पाऊल उचलणार हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुलुंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।